बरं तुम्ही पुन्हा आले, मग पुन्हा आल्यावरती पण तुम्हाला कळलं नाही का की ही यंत्रणा सडलेली आहे? अहो मी तुम्हाला सांगतोय बघा, विरोधक सत्ताधिकारी यांचं काम आहे फक्त माहिती का मांडीला मांडी लावून बसणे. आपली कामं काय माहिती का, दगड घ्यायची आणि एकमेकांची डोके फोडायची. कुठं रामराज्य आता? रामराज्य कुठे आहे? हिंदुत्ववादाचं मी तर म्हणतो सोडूनच द्या. बरं याच जागी जर दुसरं कोणतं राजकीय वळण दिलं असतं तर आजपर्यंत महाराष्ट्रात दंगल उचलली असते एवढ्या वेळामध्ये. याच्यामध्ये कोण गेला असं माहितीये का? आपल्यासारख्यांची डोकी गरम झाली असते. ते मीडिया बसलीच आहे तिथे. आता तुम्ही सुद्धा पत्रकार आहात, मी तुम्हाला बोलत नाही, पण फक्त 2026चा तिसरा महिना चाललाय. गेले ते वैष्णव आगणे वगैरे त्यांच्या तीर्थरूपाला ते म्हणजे त्यांना शांती भेटलीच खरी. कुठे शांती भेटली पण? दोघं एक बघा, एक राजकीय नेता ज्याला त्रास देण्यात आला त्याच्या कारकिर्दीमध्ये, ज्यांनी कधी जातीवादी राजकारण केलं नाही, तेच गेल्यानंतर बरोबर यात लोकांची नावं कशी काय निघावी? तो सकाळचा भोंगा जो बोलतो की नाही सगळे पत्रकार बरोबरच मुद्दे मांडतात ते, पण असे बनपावेत काही पाळलेले. आता ते एक झाला आणि एक बनपावे यांच्यामध्ये झोपलेले असते, याच्यामध्ये झोंबलेले असते. बरं दोघांनी मिळून याच्यावर चर्चा करा ना. मग हेच लिंक बाय लिंक लागते ना, सिक्वेन्स लागतो ना, की बाबा हा मंत्री जातोय मेचारचा, बाबा हा बाबा किती मोठा आहे. मग आपण काही जण केसर घेऊन गेले, केसर कर गेले, साताऱ्याची स्ट्रॉबेरी गेली, चाकण चाकता आधीपासून अडकलं होतं. असे आसाराम बापू बाप्या तो आज बेलवरती बाहेर आहे. तो आसाराम बापू ज्या वेळेस बाहेर आला तुम्ही की लोक त्याच्या गाडीच्या समोर लोटांगण घालतात. ते कराच्या गुन्ह्यामध्ये आत गेलाय. आता बोललं तर परत वाद होतील, पण डोकरा तो कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाचं सुद्धा काम करतो. हो. तर